हॅलो, गुड मॉर्निंग ऑल स्टुडंट. मी प्राध्यापक परबत सर आपलं ज्ञानगंगा एज्युकेशन स्टेजवर पुन्हा एकदा स्वागत करतो. आणि आपला पुढचा जे काय कायनेटिक थेअरी अँड रेडिएशन, कायनेटिक थेअरी ऑफ गॅसेस अँड रेडिएशन टॉपिकचं थेअरी पाहिलं आपण 2 पार्टमध्ये. आज तिसऱ्या पार्टमध्ये आपल्याला त्याचे MCQज सोडवायचे. MCQज आपण इथं सोडवतोय. MCQज तसे भरपूर व्हरायटी आहे. आता हा पहिलाच MCQ ज्याच्यामध्ये मला 10-15-20 क्वेश्चन बनवता येतील. त्याच्याकडे बघून आपण 10-20 क्वेश्चन बनवता येतील आपल्याला. तरी पण मग ते त्याच्या नादी लागलं का आपलं पुढचं राहून जातं. त्यामुळे आपण डायरेक्ट तो क्वेश्चन सोडू आणि त्या टाईपने 1-2 बनवण्याचं कसं आहे ते थोडी हिंट देतो मी. फक्त एक ट्रिक सांगतो. फॉर नॉन रिजिड डायटॉमिक गॅस द व्हॅल्यू ऑफ गॅमा म्हणजे CP डिवायडेड बाय CV, ॲडियाबॅटिक कॉन्स्टंट म्हणतात. गॅमा इज द ॲडियाबॅटिक कॉन्स्टंट, द रेशो ऑफ द CP टू CV म्हणजे स्पेसिफिक हीट ऑफ द गॅस ॲट कॉन्स्टंट प्रेशर टू कॉन्स्टंट व्हॉल्यूम. ते काढायचं आपल्याला. गॅमा नॉन रिजिड डायटॉमिक गॅस आहे. तर गॅसचे आपण डिग्री ऑफ फ्रीडम पाहिलेले आहे. ह्या क्वेश्चनवर 5-50 क्वेश्चन बनतील अशा टाईपने. मी आता 1-2-3 गोष्ट फक्त जस्ट हिंट बनवून बोलतो, त्या टाईपने तुम्ही सोडवायचे. आता मी जे बोलतो ते जर लक्षात घेतलं, आता आपल्याला त्याच्या संदर्भातला कोणताही क्वेश्चन खरा सुटला पाहिजे. तर डिग्री ऑफ फ्रीडम मोनोॲटॉमिक गॅसची काय असते माहिती आपल्याला, डायॲटॉमिकची काय असते, ट्रायॲटॉमिकची काय असते. ट्रायॲटॉमिकचं नॉन लिनियर ट्रायॲटॉमिक, त्याच्यात लिनियर ट्रायॲटॉमिक आपण पाहिलं सर्व आधीच्या टॉपिकमध्ये, म्हणजे आधीच्या पार्टमध्ये. तिथं आपण पाहिजे तर ते परत व्हिडिओ बघा आणि त्या टाईपने लक्षात घ्या. एकदा आपल्याला डिग्री ऑफ फ्रीडम माहीत झालं, परत याच्यात डायॲटॉमिकमध्ये परत 2 भाग केलेले आपण. डायॲटॉमिकमध्ये परत अजून वेगळ्या टाईपने लिनियर, डायॲटॉमिकमध्ये परत अजून नॉन रिजिड आणि रिजिड. रिजिड डायॲटॉमिक असेल आणि नॉन रिजिड मटेरियल असेल. नॉन रिजिड डायॲटॉमिक गॅस, नॉन रिजिड, तर त्याची डिग्री ऑफ फ्रीडम काय असते. रिजिड ऑसिलेटर किंवा नॉन रिजिड ऑसिलेटर जरी म्हटलं तरी चालतं. रिजिड आणि नॉन रिजिड डायॲटॉमिक गॅसेस म्हटलं तरी चालतं. तर प्रत्येकाच्या डिग्री ऑफ फ्रीडम किती आपल्याला माहिती. प्रत्येकाच्या डिग्री ऑफ फ्रीडम मी इथं लिहितो. डिग्री ऑफ फ्रीडम याची किती आहे मोनोॲटॉमिकची जस्ट बोलतो मी. त्याला फक्त 3 ट्रान्सलेशनल मोशन असतात, याला 5 असतात, याला 5 आणि याला किती. नॉन लिनियर जर असेल तर 2-3 ट्रान्सलेशनल, 2 रोटेशनल आणि 1 व्हायब्रेशनल, म्हणजे 3 दुनी 6 झाले. आणि लिनियर जर असेल तर 7, 3 दुनी 6. 1 मिनटं, याला मोनोॲटॉमिक असेल तर 3 ट्रान्सलेशनल मोशन असतात, बाकी नाही. डायॲटॉमिक असेल तर 3 ट्रान्सलेशनल, 3 ॲक्सिसच्या करस्पॉन्डिंग आणि 2 कोणत्या तरी 2 ॲक्सिसच्या करस्पॉन्डिंग रोटेशनल, त्यामुळे ते 5 झालं. हे 3 आणि 2 5 आणि अधिक 1 6, 3 अधिक 4 7, हे बरोबर लिहिलं मी. रिजिड जर असेल रिजिड, तर रिजिडला किती असते डिग्री ऑफ फ्रीडम जी आहे ती 5 असते. आणि नॉन रिजिडला जी असते ती 7 असते. नॉन रिजिड. तर एकदा डिग्री ऑफ फ्रीडम माहीत झालं, डिग्री ऑफ फ्रीडम माहीत झालं का आपल्याला स्पेसिफिकेट ॲट कॉन्स्टंट व्हॉल्यूम काढता येते. स्पेसिफिकेट ॲट कॉन्स्टंट प्रेशर काढता येते. थोडं नीट लक्ष द्यायचं इथं. आता स्पेसिफिकेट ऑफ गॅस ॲट कॉन्स्टंट व्हॉल्यूम CV जे येतं ते F/2 इंटू R येतं. आणि CP जे येतं ते F/2 प्लस 1, F/2 प्लस 1 इंटू R येतं. एवढ्या 3 गोष्टी माहिती असेल. डिग्री ऑफ फ्रीडम माहिती असेल आपल्याला, डिग्री ऑफ फ्रीडम, आणि हे फॉर्म्युले जर माहिती असेल CV आणि CPचे, तर आपल्याला याच्यावर किती कसाही क्वेश्चन असेल तर सोडवता येतो.
आता याचा जे काय विचारलं नॉन रिजिड, आता याच्याकडे बघून लगेच कळतं बरं का, याच्याकडे बघून लगेच कळतं याचं उत्तर काय आहे. आपल्याला कॅल्क्युलेशन किंवा साध्या साध्या गोष्टी आपण आता या दोघांचा डिव्हिजन सी पी इज ऑलवेज ग्रेटर दॅन सी व्ही असतो. हा मोठा असतो, हा छोटा असतो. या कॅल्क्युलेशनचा थोडा अर्थ लक्षात घेतला, ह्या दोघांचा अर्थ लक्षात घेतला, त्याच्यानं मोठा सी पी डिवायडेड बाय सी व्ही, याचं जर ह्या तीन गोष्टी जर आपल्याला सेकंदात त्याच्याकडे बघून कळत असत, तर नॉन रिजिड डायटॉमिक गॅस म्हणजे त्याची डिग्री ऑफ फ्रीडम किती झाली. नॉन रिजिड डायटॉमिक गॅसची डिग्री ऑफ फ्रीडम ॲक्च्युली किती येते. नॉन रिजिड, रिजिडची येते ॲक्च्युली किती, रिजिडची जी येते ती 5 येते आणि नॉन रिजिडची जी येते ती 7 येते. आता आपल्याला इथं नॉन रिजिड विचारला, त्यामुळे त्याची डिग्री ऑफ फ्रीडम जी आहे ती 7 झाली. ज्या अर्थी नॉन रिजिड विचारला त्या अर्थी त्याची डिग्री ऑफ फ्रीडम जी आहे ती 7 झाली. याची डिग्री ऑफ फ्रीडम 7 झाली नॉन रिजिडची. रिजिडची नाही विचारलं. रिज ठीक आहे, 7 झाली. त्यामुळे 7 डिवायडेड बाय 2 इंटू आर, किंवा 7 डिवायडेड बाय 2 प्लस 1 म्हणजे 9 डिवायडेड बाय 2 इंटू आर. ह्या दोघांचा भागकार केला सी पी अपॉन सी व्ही, तर तो गॅमा जो येईल, गॅमा किती येईल. हे आता हे कॅल्क्युलेशनचा अर्थ जर कळत असेल तर आर आर कॅन्सल होईल. हा डिवायडेड बाय 2 लसावी काढून तो एकमेकाला कॅन्सल होईल. त्यामुळे ते डायरेक्ट सी पी म्हणजे 7 अधिक 2 म्हणजे 9 डिवायडेड बाय 7, 9 डिवायडेड बाय 7 हे त्याचं उत्तर झालं खरं. 9 डिवायडेड बाय 7 हे झालं त्याचं आन्सर. सी इज दी ऑप्शन. नीट लक्षात घ्यायचं. आता आपण एक क्वेश्चन थोडा वेळ जरी गेला चालेल, असे अनेक क्वेश्चन मी बोललो याच्या संदर्भात कोणताही क्वेश्चन सुटेल. आता हे थोडा लक्षात येत असेल तर याच्या दोन म्हणजे ट्रिक्स नाही, लोक म्हणतात ट्रिक्स आहे ते तो भाग नाही. याची डिग्री ऑफ फ्रीडम किती आहे, याची डिग्री ऑफ फ्रीडम जी आहे ती किती आहे. नॉन रिजिड, आपल्याला नॉन रिजिड विचारलं, त्याची डिग्री ऑफ फ्रीडम झाली 7. 7 झाली, 5 नाही, नॉन रिजिड आहे. त्यामुळे 7 डिवायडेड बाय 2 इंटू आर, याची किंमत आली, सी पीची व्हॅल्यू आली 7 डिवायडेड बाय 2 प्लस 1 म्हणजे याचं कॅल्क्युलेशन आलं 9 डिवायडेड बाय 2 इंटू आर. एकमेकाचा डिवायडेड बाय 2 एकमेकाला तिरकस होऊन किमती टाकून ते कॅन्सल झालं. हे कॅन्सल झालं, आपल्याला हेच लक्षात घेत नाही आपण. हे 7 डिवायडेड बाय 2 इंटू आर, सी पी मोठा आहे म्हणजे हे किती आलं, याला 9 डिवायडेड बाय 2 आर, हे सगळं कॅल्क्युलेशन. याला 7 डिवायडेड बाय 2 आर, दोघांच्या किमती टाकल्या, सी पी वरती आहे त्यामुळे हे असं झालं आणि हे असं झालं. आणि मग आर आर कॅन्सल झाला, हे कॅन्सल झालं आणि मग ते राहिलं शिल्लक. शिल्लक राहिलं 9 डिवायडेड बाय 7, का जे त्याचं आन्सर झालं. गॅमा झालं 9 डिवायडेड बाय 7. हे कॅल्क्युलेशन आपल्याला ट्रिक्स नाही ॲक्च्युली, त्या ट्रिक्स नसतात, ते कॅल्क्युलेशनचा भाग असतं, फक्त लोक ट्रिक्स म्हणून शब्द वापरतात. त्यामुळे याची डिग्री ऑफ फ्रीडम 7 आहे. मग त्याच्यात 2 मिळवलं का, म्हणजे 7 7 डिवायडेड बाय 2, किंवा ह्या टाईपने या 7मध्ये 2 मिळवलं का 9, आणि मग 9 डिवायडेड बाय 9 डिवायडेड बाय 7 हे त्याचं आन्सर. असं लोक ट्रिक्स म्हणून म्हणतात, ती ट्रिक्स नाही होत खरं, ह्या टाईपने कॅल्क्युलेशन होतात. आता हे 3/5 कोणाचं आहे, किंवा हा ए जर आन्सर असेल तर इथं कोणता शब्द होईल, 5/3 समजा. हे 5/3 म्हणजेच त्याची 5 आणि 3, 5/3 म्हणजे त्याचा सी पी किती होईल. ॲक्च्युली सी पी जो येतो 5/2 आर होईल, आणि हा 3 म्हणजे सी व्ही जो येतो 3/2 आर होईल. म्हणजे थोडक्यात त्याचा सी व्ही जो असतो तो एफ, म्हणजे हा F3 झाला. त्यामुळे हा जर मोनो ॲटॉमिक गॅस जर म्हणलं असतं तर त्याचं उत्तर ए आलं असतं. मोनो ॲटॉमिक गॅस म्हणलं असतं तर त्याचं उत्तर ए आलं असतं. ह्या टाईपने ते क्वेश्चन तयार होणार आहे. मोनो ॲटॉमिक म्हणलं असतं तर गॅस त्याचं उत्तर ए आलं असतं. किंवा हे 7/5 म्हणजेच
5 डिग्री ऑफ फ्रीडम असणारा झाला. हा इथं पाहिलं तर 5 डिग्री ऑफ फ्रीडम असणारा ॲटम झाला. 5 डिग्री ऑफ फ्रीडम असणारा गॅस मॉलिक्यूल झाले खरे. आणि 5 डिग्री कोणाची असते? याची असते, डायॲटॉमिक. त्यामुळे इथं नुसतं डायॲटॉमिक शब्द वापरला असता तर त्याचं उत्तर हे झालं असतं. तर ह्या टाईपने आपले अनेक क्वेश्चन तयार होणार आहे. आपल्याला फक्त डिग्री ऑफ फ्रीडम माहिती असेल तर त्याचं ॲन्सर काढता येतं. ठीक आहे, ह्या टाईपने आपण अनेक क्वेश्चन तयार करता येतील. क्वेश्चन दुसरा वाचायचा. अ ब्लॅक बॉडी रेडिएट्स heat at a rate W watt at a temperature T if the temperature of the black body is reduced to T/3. म्हणजे नंतरचं टेम्परेचर जे आहे ते आधीच्या काय झालं, आधीच्या जे आहे त्याच्या 1/3 केलं. नंतरचं टेम्परेचर जे आहे ते आधीच्याच्या 1/3 केलं. मी 1 टू सफिक्स आधीचा आणि नंतरचा अशा अर्थाने वापरतो. नंतर आपण पुढं बघू. इज रिड्यूस्ड, रिड्यूस टू म्हणलं, रिड्यूस बाय नाही म्हणलं. टू आणि बाय शब्दाला अर्थ आहे. इट विल रॅडिएट हीट ॲट द रेट ऑफ. तर रेट ऑफ रॅडिएशन काय आहे? स्टीफन्स लॉ, स्टीफन्स बोल्ट्झमन लॉ काय आहे? रेट ऑफ रॅडिएशन इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू T⁴. ॲक्च्युली हे ब्लॅक बॉडीसाठी आहे. म्हणजे त्याच्यावरनं जे येतं हे ब्लॅक बॉडीसाठी झालं. पाहिजे तर लिहितो मी सफिक्स. म्हणजे त्याच्यावरनं जे आलं ब्लॅक बॉडीसाठी जे आलं ते सिग्मा T⁴ आलं. अदर बॉडी जर असेल तर ते काय येतं? इंटू कोइफिशियंट ऑफ इमिशन. अदर बॉडी जर असेल तर नुसता ई पण येईल. सिग्मा T⁴ ला तिथं ई इंटू सिग्मा T⁴ येईल. हे आलं रेट ऑफ काय? इमिशन ऑफ द एनर्जी, रेट ऑफ इमिशन ऑफ रॅडियंट हीट. तर इथं काय विचारलं? इट विल रॅडिएट हीट ॲट द रेट, म्हणजे नंतरचा रेट विचारला. त्यामुळे याच्यावरनं इथं काय काय दिलेलं? सिग्मा कॉन्स्टंट आहे. टेम्परेचर काय म्हणलं? नंतरचं रिड्यूस केलं. सिग्मा कॉन्स्टंट आहे, त्यामुळे नुसतं हे परत प्रोपोर्शनॅलिटीमध्ये लिहितो मी. हे सगळं लिहायची गरज नाही आता. ही ब्लॅक बॉडी जर असेल तर हे डायरेक्टली प्रोपोर्शनल झालं एवढ्याला T⁴. आणि ब्लॅक सोडून इतर बॉडी जर असेल तर आपण पाहिलं याच्या आधी थेरीत किंवा आत्ता बोललो मी, ते नुसतं T⁴ नाही येणार, ई इंटू T⁴ येईल. ई इंटू T⁴. तर इफ द टेम्परेचर ऑफ द ब्लॅक बॉडी इज रिड्यूस्ड इट विल रेडिएट्स हीट. त्यामुळे हे असं आल्यामुळं नंतरचा याच्यावरनं हे याच्यावरनं दोन इक्वेशन आलं. नंतरचा रेट डिवायडेड बाय आधीचा रेट बरोबर काय येणार आहे? नंतरचा इफ द टेम्परेचर ऑफ द ब्लॅक बॉडी इज रिड्यूस्ड. इफ द ही दिलेला काही इथं नाही. अ ब्लॅक बॉडी रेडिएट्स हीट ॲट द रेट. ब्लॅक बॉडी म्हणलं, ब्लॅक बॉडी म्हणलं त्यामुळे ई पण नाही येत. ब्लॅक बॉडी म्हणलं, स्पेसिफिक शब्द नीट लक्षात घ्यायचं. त्यामुळे हेच आलं डायरेक्ट. ई पण नाही आला. ई पण नाही आला त्यामुळे ते आलं T2/T1⁴. आणि T2/T1⁴ म्हणजेच T2 इथं दिसतो अपॉन T1, तोंडी उत्तर येतं. हे जर क्वेश्चन नीट केअरफुली कॉन्सन्ट्रेशनने वाचलं तर ब्लॅक बॉडी आहे त्यामुळे हे सगळं जर एवढं लक्षात घेतलं तर त्याचं उत्तर संपलं. हे दिलेलं आहे. हे बेसिक लॉ कळत असेल, स्टीफन्स लॉ. तर नंतरचा रेट किती आला? नंतरचा रेट जो येईल तो डायरेक्टली प्रोपोर्शनल टू T⁴. त्यामुळे हे T⁴ म्हणजे 1/3 झालं. 1/3चा 4 म्हणजे ह्या टाईपनी झालं तोंडी कॅल्क्युलेशन. आणि याचा 1/3चा 4 त्वा घात म्हणजे 3चा वर्ग 9, 9 त्रिक 27, 27 त्रिक 81. त्यामुळे त्याचं उत्तर आलं खरं आधीचा डिवायडेड बाय 81 म्हणजे ह्या टाईपने येईल. हे त्याचं उत्तर होईल. कॅल्क्युलेशनने मी आता काढून राहिलो आपल्यासाठी. गणिताकडे बघून क्वेश्चन वाचलं का आपल्याला ते लक्षात येतं. क्वेश्चन वाचलं का लक्षात येतं, पण ते आपण ते लक्षात घेत नाही. तेव्हा मॅथमॅटिकली मी लिहितो आता. स्टीफन्स लॉ माहिती आपल्याला, डायरेक्टली प्रोपोर्शनल टू T⁴. याच्यावरनं आपण लिहिलं
नंतरचा रेट डिवायडेड बाय आधीचा रेट बरोबर टी टी रेस टू 4 नंतरचं टेम्परेचर डिवायडेड बाय आधीचं टेम्परेचर आणि इथं दिलेलं नंतरचं डिवायडेड बाय आधीचं म्हणजेच 1/3 टी रेस टू 4 म्हणजेच 1/3चा चौथा घात 1/3 रेस टू 4 म्हणजे ॲक्च्युली हे असं झालं 3चा चौथा घात 3चा वर्ग 9 3चा घन 9 त्रिक 27 आणि 27 त्रिक 81 हे आलं R2/R1 आलं 1/81 म्हणजे R2 जे आलं ते R1 डिवायडेड बाय 81 आलं R2 जे आलं ते R1 डिवायडेड बाय 81 आलं R1 डिवायडेड बाय 81 हे त्याचं उत्तर झालं आणि इथं R1लाच काय म्हणलं W म्हणलं त्यामुळे ते ॲक्च्युली R2 जे आलं ते W डिवायडेड बाय 81 and that is the answer मगाशी काढलं आपण ठीक आहे. पुढचं करायचं ह्या टाईपने थोडे करायचे कॅल्क्युलेशन तोंडी असतात आपल्याला ते साध्या साध्या स्टेप लिहून त्यामुळे ते पानभर होतं आणि मग ते अवघड वाटतं आपल्याला. द RMS स्पीड ऑफ ऑक्सिजन रूट मीन्स स्क्वेअर ऑफ ऑक्सिजन मॉलिक्यूल गॅस इज यू जे काय म्हणलेलं असेल सफिक्स काय वापरलं लेटर काय वापरलं ते महत्त्वाचं नाही आपण आपल्या पद्धतीने काढायचं आणि मग नंतर त्याच्यात कन्वर्ट करायचं हा साधा भाग. इफ द टेम्परेचर इज डबल्ड टेम्परेचर डबल केलं तोंडी परत परत आता हे मनातल्या मनात सेकंदात उत्तर होतं. टेम्परेचर इज डबल्ड अँड मॉलिक्युल्स dissociate into two atoms. Temperature is double and molecules dissociate into two atoms. जो काय मॉलिक्यूल होता तो दोन ॲटम मध्ये डिसॉसिएट झाला. molecule dissociate into two atoms. The RMS speed will be molecule दोन याच्यात झाला म्हणजे त्याचं मॉलिक्युलर वेट जे आहे ते नंतरचं आधीच्याच्या 1/2 झालं. डिसॉसिएट इंटू टू ॲटम मॉलिक्युलर वेट ॲक्च्युली नंतरचं जे आहे ते जो काय दोन भागात झालं त्या एकाचं झालं M1/2 म्हणजे आधीच्याच्या निम्म आणि टेम्परेचर इज डबल्ड म्हणजे टी नंतरचा टी जो आहे तो आधीच्याच्या डबल झाला हे दिलेलं आहे. हे दिलेलं आहे. RMS स्पीड का असतो RMS स्पीड इट इज डायरेक्टली प्रोपोर्शनल किंवा फॉर्म्युलाच लिहितो मी √3RT/M याच्यावरनं RMS स्पीड दिसतो. इट इज डायरेक्टली प्रोपोर्शनल RMS स्पीड इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू स्क्वेअर रूट ऑफ टी. तर इथं एम कॉन्स्टंट नाही इथं एम कॉन्स्टंट नाही त्यामुळे याच्यावरनं दोघांसाठी इक्वेशन लिहिलं. आता मी तोंडीच करतो दोघांसाठी लिहिलं म्हणजे नंतरचं टेम्परेचर किती झालं T2/T1 किती होईल नंतरचं टेम्परेचर आपल्याला काय विचारलं नंतरचा स्पीड विचारला त्यामुळे नंतरचं टेम्परेचर T2/T1 2 होईल आणि नंतरचं हे मास किती होईल नंतरचं मास म्हणजे M2 1/2 झाला म्हणजे ते ॲक्च्युली आलं रूटमध्ये 4 म्हणजे डबल झालं थोडक्यात डबल झालं. याच्याकडं पाहिलं का हे डबल आणि हे 1/2 म्हणजे 1/2 खाली जाऊन म्हणजेच ह्या टाईपने आलं ॲक्च्युली 2 × 1/2 म्हणजेच रूटमध्ये 4 म्हणजेच 2 झालं आधीच्याच्या म्हणजेच नंतरचा RMS स्पीड जो येईल तो टॉईस V1 म्हणजे टॉईस U होईल. हे त्याचं उत्तर येणार आहे. हे त्याचं उत्तर येणार आहे. तरी आपल्यासाठी मी कॅल्क्युलेशननी स्टेप करतो मी. RMS speed is directly proportional to √T divided by M. That means दूसरा divided by पहिला it is directly proportional to
लिहिण्याची मेथड लक्षात घ्यायची. स्क्वेअर रूटमध्ये टेम्परेचरला डायरेक्टली प्रोपोर्शनल आहे, त्यामुळे हे आलं 2 म्हणजे 2 1. इथं जसं 2 आहे तसाच 2 1 येईल. आणि मास काय आहे इनव्हर्सली, त्यामुळे हे 1 इकडं आणि 2 खाली ह्या टाईपने येईल. आणि दिलेल्या व्हॅल्यूज इथं दिसतात. T2/T1 जे ते 2 झालं. ठीक आहे, त्याच टाईपने लिहितो मी, त्याच सिक्वेंटनी. हे 2 झालं इंटू M1/M2. M1/M2 किती झाला? M1 मासला इनव्हर्सली म्हणजे M1/M2. M1 इकडं आला, M1 डिवायडेड बाय M2. त्यामुळे हा 2 इकडं जाऊन परत ह्या टाईपने झाला. त्यामुळे इट इज इक्वल टू रूटमध्ये 4 म्हणजेच 2 आलं. म्हणजेच नंतरचा स्पीड जो आला तो आधीच्याच्या डबल आला. म्हणजेच हे थोडक्यात उत्तर हे झालं. आधीच्याला यू म्हणलं इथं. ठीक आहे. नंतरचा RMS स्पीड जो आला ट्वाइस दॅट ऑफ द इनिशियल. पुढचं बघायचं, वाचायचं, केअरफुली वाचायचं. A gas at pressure P0 is contained in a vessel if the mass of all the molecules are half केले, अर्धे केले. Mass of all the molecules are half. Mass of all the molecules म्हणलं, molecules are half and their speeds are double. The resulting pressure is equal to, आधीचा प्रेशर P0 होता, मास अर्ध केला आणि हाफ केलं, अँड स्पीड काय केला? डबल केला. मास नंतरचं मास जे येईल ते आधीच्या अर्ध झालं. मॉलेक्यूल म्हणलं आपल्याला हे रिलेशन वापरावं लागेल. प्रेशरचं बेसिक रिलेशन 1/3 रो RMS स्पीडचा वर्ग, RMS स्पीडचा वर्ग, 3 रो RMS स्पीडचा वर्ग. हे मास दिलेलं आहे आणि काय दिलेलं आहे? स्पीड. द रिझल्टिंग प्रेशर इज, प्रेशरचं हेच बेसिक वापरावं लागेल. त्यामुळे याला 1/3 हे जे डेन्सिटी म्हणजे मास डिवायडेड बाय व्हॉल्यूम, हा आला प्रेशर. मास डिवायडेड बाय व्हॉल्यूम हा येईल प्रेशर. किंवा आपल्याला ह्या फॉर्ममध्ये पण लिहिता येईल, प्रेशर इन टर्म्स ऑफ द, त्या फॉर्ममध्ये आपल्याला लिहिता येऊ शकतो. कोणत्या? ठीक आहे, याच्यावरनं काढा किंवा याच्यावरनं काढा. RMS स्पीड P0 is contained vessel if the mass of all the molecules are half and their speeds are double. स्पीड डबल केलं, मासेस हाफ केले. द रिझल्टिंग प्रेशर P इज इक्वल टू, ठीक आहे, मासेस हाफ केले, हे आता मी त्या टाईपने लिहितो. डेन्सिटी म्हणजेच मास, एका मॉलेक्यूलचा मास गुणिले नंबर ऑफ मॉलेक्यूल्स डिवायडेड बाय व्हॉल्यूम इंटू VRMS, त्याचा स्क्वेअर. आता हा काय आहे? व्हॉल्यूम कॉन्स्टंट आहे, नंबर ऑफ मॉलेक्यूल्स कॉन्स्टंट आहे, 3 कॉन्स्टंट आहे. त्यामुळे प्रेशर इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू VRMS स्क्वेअर इंटू मास. हे बेसिक आलं, बाकीचं कॉन्स्टंट आलं. आपण हे डायरेक्ट रिलेशनशिप किंवा व्हेरिएबलचे बेसिक अर्थ नीट लक्षात घ्यायचे. आपण त्या टाईपने लक्षात घेतलं, काय व्हेरिएबल आहे, काय कॉन्स्टंट आहे. तर मी सुरुवातीलाच बोललो होतो, आपल्याला मॅक्सिमम MCQ जे आपण प्रोपोर्शनॅलिटीचं बेसिक वापरून सोडवणार आहे. त्यामुळे हे आलं त्याचं खरं डायरेक्टली प्रोपोर्शनल टू मास आणि डायरेक्टली प्रोपोर्शनल टू दी स्क्वेअर. याच्यावरनं 2 इक्वेशन आले. याच्यावरनं प्रेशर, नंतरचं काय विचारलं आता? डायरेक्ट दी रिझल्टिंग प्रेशर म्हणजे नंतरचा प्रेशर डिवायडेड बाय इनिशियल प्रेशर जे येईल ते मासला डायरेक्टली प्रोपोर्शनल. लिहिण्याची मेथड बघायची आणि RMS स्पीडला पण त्याच्या स्क्वेअरला डायरेक्टली प्रोपोर्शनल. त्यामुळे हे 2 1 असेच राहतील, डायरेक्टली 2 1 असेच राहतील.
आणि मग ते मास नंतरचं मास किती आलं, नंतरचं मास जे आहे ते आधीच्याच्या निम्म आलं. त्यामुळे M2/M1ची व्हॅल्यू आली किती, M2/M1ची व्हॅल्यू आली 1/2 इंटू V2/V1. इथं म्हणलं all the if the masses of all molecules are half and their speeds are double, म्हणजे नंतरचे स्पीड जे तो काय केला, आधीच्याच्या डबल झाला. त्यामुळे V2/V1ची व्हॅल्यू आली 2, V2/V1ची व्हॅल्यू आली 2, त्याचा स्क्वेअर म्हणजे ॲक्च्युली आलं 2चा स्क्वेअर म्हणजे 4 झालं, 4/2 आणि दॅट इज 2. त्यामुळे नंतरचा प्रेशर जो आला तो किती आला, 2 टाइम दॅट ऑफ द इनिशियल. हे दिस इज द आन्सर, 2 टाइम्स दॅट ऑफ द इनिशियल. हे आलं त्याचं आन्सर. नंतरचा प्रेशर जो आला तो 2 टाइम्स दॅट ऑफ द इनिशियल. इनिशियलला P0 म्हणलं. ठीक आहे, फार लांबवत बसण्यात उपयोग नाही. पुढचं करायचं. तोंडी असतात, फक्त कॉन्सन्ट्रेशनने लक्षात घ्यावं लागतं, कॉन्सन्ट्रेशनने सोडवावं लागतं. द रेडिएशन एनर्जी डेन्सिटी पर युनिट wavelength at a temperature T is maximum at a wavelength lambda 0. At a temperature 2T it will have maximum at a wavelength it will have a maximum at a wavelength. म्हणजे नंतरची वेव्हलेंथ काढायची. वाइन्स डिस्प्लेसमेंट लॉ काय आहे, लॅम्बडा मॅक्सिमम इज इनव्हर्सली प्रोपोर्शनल टू टी. आपल्याला नंतर हे बेसिकनुसार तोंडी आला आता. नंतरचा लॅम्बडा डिवायडेड बाय आधीचा लॅम्बडा काय येईल, इनव्हर्सली, त्यामुळे ते येईल टी डिवायडेड बाय टी. त्यामुळे 1 जो आहे तो इकडं येईल इनव्हर्स, आणि 2 जो आहे तो इकडं येईल. आणि नंतरचं टेम्परेचर इथं दिलेलं आहे, नंतरचं टेम्परेचर ॲट द टेम्परेचर T2. म्हणजे नंतरचं टेम्परेचर जे आहे ते काय आहे, आधीचं टेम्परेचरच्या डबल नंतरचं झालं. म्हणजे T2 इज इक्वल टू 2 टाइम्स दॅट ऑफ द T1. युनिट वेवलेंथ ऑफ टेम्परेचर T इज मॅक्सिमम ॲट द वेवलेंथ ॲट ए टेम्परेचर 2T. म्हणजे नंतरचं टेम्परेचर 2 टाइम्स दॅट ऑफ द इनिशियल. त्यामुळे T2/T1 किती, T1/T2 किती आला, T1 डिवायडेड बाय T2, त्याचा रेस टू किती, काहीच नाही. ॲक्च्युली वाइन्स डिस्प्लेसमेंट लॉ काय आहे, लॅम्बडा इज इनव्हर्सली प्रोपोर्शनल टू द ॲब्सोल्यूट टेम्परेचर. त्यामुळे हे आलं T1 डिवायडेड बाय T2 दॅट इज 1/2 आलं. त्यामुळे नंतरची वेव्हलेंथ जी आहे ती आधीच्या अर्धी झाली. नंतरची वेव्हलेंथ जी आहे ती आधीच्या अर्धी झाली. आधीची जी आहे ते लॅम्बडा 0 आहे, त्यामुळे नंतरची जी आहे ती किती झाली, आधीच्या अर्धी झाली. म्हणजे दिस इज द आन्सर. हे तोंडी वाइन्स डिस्प्लेसमेंट लॉ लक्षात येत असेल, युनिव्हर्सली प्रोपोर्शनल. त्यामुळं नंतरचं टेम्परेचर डबल झालं म्हणजे वेव्हलेंथ किती झाली, हे युनिव्हर्स रिलेशन कळत असतं. तर नंतरचं टेम्परेचर डबल झालं, युनिव्हर्स रिलेशननुसार मग वेव्हलेंथ अर्धी होईल आधीच्याच्या. हे तोंडी दिसतं. फॉर अ गॅस हॅव्हिंग x डिग्री ऑफ फ्रीडम, गॅमा इज आता x डिग्री, नीट थोडं ऐकायचं, f डिग्री ऑफ फ्रीडम जर असेल, फॉर्म्युला काढतो मी एक बेसिक फॉर्म्युला, त्याच्यावरनं पाहिजे त्या गोष्टी अजून काढता येतात. तर CP किती येतं, किंवा क्रमवार f जर डिग्री ऑफ फ्रीडम असेल तर CV किती येतं, CV मगाशी लिहिलं होतं आपण. CP किती येतं, CV जे असतं ते F/2R असतं. CP जे आहे ते F/2 एवढंच न राहता F/2 + 1, म्हणजेच ते किती झालं ॲक्च्युली, F लसावी काढला तर हे आलं F+2/2R. हे आलं CP. आणि आता आपण दोघांचा रेशो घेतला मोठं, म्हणजे CP जे आहे ते ग्रेटर दॅन असतं CV. तेव्हा CP डिवायडेड बाय CV, म्हणजे जे मोठं आहे ते वरती घेतलं आणि बाकीचं खाली घेतलं. हे
याची कॅल्क्युलेशन किती आलं हे एफ प्लस 2 डिवायडेड बाय 2 इंटू आर. त्यामुळे हे इक्वेशन 2 जे त्याला 1ने डिवाइड केलं. हां, हे 2r एकमेकाला कॅन्सल होतील. 2r एकमेकाला कॅन्सल होतील किमती टाकल्या तर. आणि मग ते पुढं सिम्प्लिफाय होऊन ठीक आहे टाकतोच मी. आपल्याला ते लिहिल्याशिवाय आपल्याला ते एक लक्षात घेत नाही आपण. एफ अपॉन 2 प्लस 2 इंटू आर आणि डिवायडेड बाय एफ अपॉन 2 इंटू आर. आर कॅन्सल झाले, 2 कॅन्सल झालं. ते टोटल कॅल्क्युलेशन आलं एफ प्लस 2 अपॉन एफ टोटल याला. आणि मग ते सिम्प्लिफाय होऊन एफ प्लस 2 अपॉन एफ आलं. एफ प्लस सेपरेट झालं. एफ अपॉन एफ काय झालं 1 झालं. प्लस 2 अपॉन एफ हे त्याचं उत्तर आलं. म्हणजे काय आलं गॅमा जो येतो गॅमा जो येतो किती आला 1 प्लस 2 डिवायडेड बाय डिग्री ऑफ फ्रीडम. इथं डिग्री ऑफ फ्रीडमला त्यांनी एक्स म्हणलं, त्यामुळे दिस इज द आन्सर 1 प्लस 2 डिवायडेड बाय एक्स. सी इज द आन्सर. चेक करायचं परत नीट. 1 प्लस 2 डिवायडेड बाय एक्स, दिस इज द आन्सर. ठीक आहे, पुढचं करायचं आहे, वेळ लागतो. द टेम्परेचर ॲट विच द ॲव्हरेज कायनेटिक एनर्जी ऑफ एन मॉलिक्यूल of a gas will be same as that of the electron of charge E accelerated through the potential difference of V. म्हणजे काय झालेलं आहे ॲव्हरेज कायनेटिक एनर्जी इज इक्वल टू ॲव्हरेज कायनेटिक एनर्जी ॲव्हरेज कायनेटिक एनर्जी ऑफ द मॉलिक्यूल. कायनेटिक एनर्जी ऑफ द मॉलिक्यूल किती असते ॲव्हरेज कायनेटिक एनर्जी ऑफ मॉलिक्यूल. इट इज इक्वल टू इलेक्ट्रोस्टॅटिक एनर्जी. हे दिलेलं आहे त्यांनी. इलेक्ट्रोस्टॅटिक एनर्जी हे म्हणलं सेम हॅज दॅट. आणि इलेक्ट्रोस्टॅटिक एनर्जी आली चार्ज इंटू इलेक्ट्रिक पोटेन्शियल. हे इलेक्ट्रिक पोटेन्शियल झालं. आणि ॲव्हरेज कायनेटिक एनर्जी आता पर्यायाकडे पाहिलं तर के इज बोल्ट्झमन कॉन्स्टंट. म्हणजे ऑप्शन जे आहे ते सगळे बोल्ट्झमन कॉन्स्टंटच्या फॉर्ममध्ये दिलेले आहे. त्यामुळे ही कायनेटिक एनर्जी ऑफ द मॉलिक्यूल जे आहे ते आपल्याला बोल्ट्झमन कॉन्स्टंटच्या फॉर्ममध्ये लिहावं लागेल. ती किती येते कायनेटिक एनर्जी किती येते ॲक्च्युली बोल्ट्झमन कॉन्स्टंटच्या फॉर्ममध्ये लिहावं लागेल आपल्याला. ती कायनेटिक एनर्जी येते बोल्ट्झमन कॉन्स्टंट. कायनेटिक एनर्जी ऑफ द मॉलिक्यूल इट इज 3/2 RT. आणि मग ती आपण पुढे जाऊन काढलं होतं ती KBT. 3/2 KBT बोल्ट्झमन कॉन्स्टंटच्या फॉर्ममध्ये. त्यामुळे ते आले 3/2 KBT. बोल्ट्झमन कॉन्स्टंटच्या फॉर्ममध्ये एन मॉलिक्यूलची. त्यामुळे हे आलं 3/2 KT. आणि मग याच्यावरून आपल्याला काय विचारलं ॲक्सेलरेटेड दी टेम्परेचर ॲट विच, म्हणजे टेम्परेचर विचारलं. ॲक्च्युली ते आलं ट्वाईस EV अपॉन 3K. ट्वाईस EV अपॉन 3K. ट्वाईस EV अपॉन 3K. इथं प्रिंटिंग मिस्टेक आहे. 7K नाही ॲक्च्युली हे 3K. हा डी मध्ये इथं 7 नाही आहे 3K ला. 3K and this is the answer. Twice EV upon 3K, where K is the Boltzmann constant. Kinetic energy of the molecule 3/2 KT असतं पण काढलेलं आहे थिअरीमध्ये. ठीक आहे. फॉर अन ऑब्जेक्ट radiating heat 300 Kelvin, the wavelength corresponding to maximum intensity lambda if temperature of the body is increased by 300. increase टू नाही म्हणलं, इन्क्रीज 300 आधीचं नंतर 300ने वाढवलं म्हणजे 600 झालं केल्विनमध्ये. इन्क्रीज टू काहीतरी म्हणलं असतं
600 700 तर 300चं 600 म्हणजे असं झालं असतं. पण ते इन्क्रीज बाय म्हणलं म्हणजे जे काय होतं त्याच्यात तेवढीने वाढ केली. द न्यू वेवलेंथ करस्पॉन्डिंग टू मॅक्सिमम इंटेन्सिटी विल बी वाईन्स डिस्प्लेसमेंट लॉ मागाशी केलं, तोंडी झालं. वाईन्स लॉनुसार न मॅक वेवलेंथ करस्पॉन्डिंग टू मॅक्सिमम, त्यामुळे हे तोंडी झालं. लॅमडा टू किती येईल, याच्यावरनं लॅमडा टू अपॉन लॅमडा वन इज इक्वल टू हे आपल्यासाठी लिहितो T1 अपॉन T2 उलटा होईल हे इनवर्स रिलेशन आपल्याला लक्षात घेत नाही आपण. त्यामुळे ते उलटं होईल म्हणजे नंतरचं टेम्परेचर किती आहे, आधीचं टेम्परेचर जे आहे ते लॅमडा टू विचारला, आधीचं टेम्परेचर 300, नंतरचं किती झालं 300 अधिक 300 म्हणजे 600 झालं. 600 झालं म्हणजे 1/2 झालं याचं उत्तर. 300 डिवायडेड बाय 600 आपल्यासाठी लिहितो, इट इज 1/2. त्यामुळे नंतरची वेवलेंथ जी आहे ती आधीच्याच्या 1/2 झाली. त्यामुळे नंतरची वेवलेंथ ती येते आधीच्याच्या 1/2 झाली. टी लॅमडा टू अपॉन लॅमडा वन इट इज इक्वल टू 1/2 म्हणजेच लॅमडा टू जे आलं ते आधीच्याच्या हाफ झालं. आधीच्याच्या हाफ म्हणजेच हे झालं. दिस इज द आन्सर. पुढचं करायचं, वाचा पुढचं, केअरफुली वाचायचं बाकी काय नाही. ॲट 273 डिग्री सेंटीग्रेड द इमिसिव्ह पॉवर ऑफ परफेक्टली ब्लॅक बॉडी, emissive power of perfectly black bodies are its emissive power at 0 degree centigrade. Emissive power of perfectly black body directly proportional to T raised to 4. इमिसिव्ह पॉवर म्हणजे RB. त्यामुळे काय विचारलं, ह्या टेम्परेचरला दिलेलं, याच्यावरनं दोन केसेस आल्या. ठीक आहे, आपल्याला emissive power of a black body is directly proportional to T raised to 4. हा स्टीफन्स लॉ आला. याच्यावरनं दोन केसेस, इट्स इमिसिव्ह पॉवर म्हणजे नंतरचा विचारला डिवायडेड बाय आधीचा. त्यामुळे ते आलं, तोंडी झालं उत्तर. आता किती टाईम होईल, नंतरचं टेम्परेचर किती आहे ॲट 273 आणि इट्स इमिसिव्ह पॉवर ॲट 0 डिग्री, नंतरचं 0 म्हणलं. ठीक आहे, नंतरच्या डिवायडेड बाय आधीचं, नंतरचं 0 डिग्री सेंटीग्रेड, 0 डिग्री सेंटीग्रेड ॲट 0 डिग्री सेंटीग्रेड म्हणजे किती झालं 273 केल्विन, 273 केल्विन झालं. आणि हे आधीचं 273 डिग्री सेंटीग्रेड, त्यामुळे हे T2 झालं एवढा, T2 एवढं झालं. आणि T1 किती आहे 273 डिग्री सेंटीग्रेड अधिक डिग्री सेंटीग्रेड आहे, त्यामुळे ते पण अधिक 273 करावं लागेल. 273 अधिक 273 म्हणजे डबल होईल. T1 जे आहे ते 2 × 273 असंच झालं. 273, एक मिनटं, मुळात हे डिग्री सेंटीग्रेड 273 डिग्री सेंटीग्रेड, 0 डिग्री सेंटीग्रेड म्हणजे 273 केल्विन. आणि T1 जे आहे ते 273 डिग्री सेंटीग्रेड आहे. त्यामुळे 273 अधिक 273 बरोबर आहे डिग्री सेंटीग्रेडचं केल्विनमध्ये, म्हणजे 2 × 273 केल्विन. त्यामुळे त्याची व्हॅल्यू आली किती 2 × 273 दोन वेळेस T2 अपॉन R1 दॅट इज T2 अपॉन T1 रेस टू 4. त्यामुळे हे 2 टाइम्स, नंतरचं जे आहे ते 2 टाइम्स नाही, नंतरचं जे आहे ते 273 डिवायडेड बाय 2 टाइम्स 273, 2 टाइम्स 273, 2 टाइम्स 273, त्यामुळे हे कॅन्सल झालं. हे 1/2 टाइम्स जे काय आलं 1/2 टाइम्स
त्याचा रेस टू 4 ते 2चा चौथा घात म्हणजे किती झाला 2 दुनी 4 4 दुनी 8 8 दुनी 16 त्यामुळे नंतरचं जे आलं नंतरचा रेट जे काय आला तो R2 अपॉन R1 एवढं हे आलं R2 डिवायडेड बाय R1 आणि त्याच्यावरनं हेन्स R2 इज इक्वल टू 1/16 इंटू R1 इकडं आला म्हणजे हे आलं त्याचं आन्सर 1/60 इंटू आधीचं पुढचं द स्पीड ऑफ 4 मॉलिक्युल्स ऑफ अ गॅसचे 4 मॉलिक्युलचा स्पीड दिलेला आहे प्रत्येकाचा 1 3 5 अँड 7 चारच मॉलिक्युल्स घेतले गॅसचे त्यांचा स्पीड दिलेला आहे ॲक्च्युली रिस्पेक्टिवली द डिफरन्स बिटवीन आर एम एस स्पीड अँड ॲव्हरेज स्पीड ॲव्हरेज स्पीड किती झाला हा ॲव्हरेज स्पीड किती झाला सगळ्याची बेरीज डिवायडेड बाय 2 सगळ्याची बेरीज डिवायडेड बाय 2 म्हणजेच हे आपल्यासाठी लिहून राहिलो मी 7 5 12 4 16 डिवायडेड बाय 4 म्हणजे याचं आलं 4 किलोमीटर पर सेकंद किलोमीटर पर सेकंद हा ॲव्हरेज स्पीड आला ॲव्हरेज हे साध्या साध्या गोष्टी आहे हे खरं कॅल्क्युलेशन तोंडीच झालं आहे ॲव्हरेज म्हणजे 3 आणि 1 4 आणि 5 9 7 9 7 16 डिवायडेड बाय 4 म्हणजे 4 चौक 16 हे तोंडी झालं ॲव्हरेज स्पीड 4 किलोमीटर पर सेकंद आला आता त्याचा आर एम एस स्पीड किती येईल नवा आर एम एस स्पीड म्हणजेच काय प्रत्येकाच्या वर्गाची बेरीज त्याचा आर एम एस स्पीडचा बेसिक अर्थ कळत असेल तर प्रत्येकाच्या वर्गाची बेरीज 1 3 आणि 5 आणि 7 याच्या वर्गाची बेरीज 1:1 + 3 + 5 + 7 डिवायडेड बाय 4 हे झालं स्क्वेअर व्हेलॉसिटी म्हणजे ॲक्च्युली नुसती व्हेलॉसिटी नाही व्हेलॉसिटी जे काय आलं होतं मीन व्हेलॉसिटीचा स्क्वेअर म्हणजे मीन स्क्वेअर व्हेलॉसिटी झाली ही खरी मीन स्क्वेअर आणि मग त्याचं स्क्वेअर रूट घेतलं का ती आर एम एस व्हेलॉसिटी होईल त्यामुळे याचं आर एम एस व्हेलॉसिटी किती आलं 3 त्रिक 9 10 25 आणि 10 35 आणि 49 बेरीज करतो मी 7 7 49 5 5 25 हा 49 आणि 1 50 50 आणि 25 75 75 आणि 9 75 आणि 10 85 म्हणजे आलं 84 डिवायडेड बाय 4 आणि ते आलं 4 2 8 आणि 4 1 4 रूटमध्ये 24 हे सॉरी रूटमध्ये 21 आलं त्यामुळे आर एम एस स्पीड जो आला तो किती आला व्ही आर एम एस जो आला तो √21 त्याचं कॅल्क्युलेशन आपल्याला तोंडीच करायचं आता विदाऊट युजिंग लॉग टेबल 21 ते जर 16 असते 16 जर असते तर 4 झालं असतं रूटमध्ये 16 रूटमध्ये 25 असते तर 5 झालं असतं आणि रूटमध्ये 16 आणि 25च्या बरोबर सेंटरला असतं तर ते 5.5 झालं असतं सॉरी 16चा वर्गमूळ 4 आलं असतं 25चं 5 आलं असतं त्यामुळे 4 आणि 5च्या बरोबर हा 20 जर असता 16 आणि 4 20 आणि 4 म्हणजे 20.5 तर त्याचं उत्तर आलं असतं 4.5 त्यामुळे आर एम एस स्पीड 4.5 पेक्षा निश्चित जास्त येईल रफ कॅल्क्युलेशन मी विदाऊट युजिंग लॉग विदाऊट युजिंग काही न वापरता साधं लॉजिक वापरतो त्यामुळे ते 4.5 पेक्षा निश्चित जास्त येईल 4.5 पेक्षा निश्चित जास्त येईल आणि मग हा आधीचा 4 आहे आणि हा 4.5 पेक्षा निश्चित जास्त येईल त्यामुळं दोघांचा डिफरन्स जो येतो हे मोठं वजा छोटं आणि त्यामुळे तो जो डिफरन्स येईल -4 हे 4.5 पेक्षा निश्चित जास्त येईल आणि तो डिफरन्स आता थोडं जर अंदाज घेतला तर तो 4.4 पेक्षा निश्चित जास्त येईल मग 4.5 पेक्षा निश्चित जास्त म्हणजे किती हे 4.5 पेक्षा कमी झालं हे 0.43 त्यामुळे त्याचा डिफरन्स जो आहे डिफरन्स काढतो आपण
तो 4.5पेक्षा कमी झाला, हा पण कमी झाला आणि हा फारच जास्त झाला. त्यामुळे त्याचं उत्तर आलं, हे उत्तर येणार आहे 0.583. म्हणजे थोडक्यात हा येणार आहे एवढा 4.5पेक्षा जास्त, म्हणजे असा येणार आहे. आणि मग त्यामुळे त्याचा डिफरन्स जो आला तो 0.583. हे सगळं लॉजिक लक्षात घ्यावं लागतो. आकडे बिकडे सगळं लक्षात घ्यावं लागतं. कॅल्क्युलेशन किंवा काय थोडे साधे सेन्स वापरावं लागतात सायन्सच्या विद्यार्थ्यांनी. तेव्हा ते पटापट पटापट काय करायचं कशाला करायचं ते कळतं. साधा भाग या 16 आणि 25चं. 16चं स्क्वेअर रूट 4 येतं, 25चं 5 येतं. त्यामुळे 16 आणि 25च्या दरम्यान बरोबर हा 20.5 जर असता तर 4.5 आलं असतं. हे बरोबर याचा सेंटर 4.5 आलं असतं. त्यामुळे ते 4.5पेक्षा निश्चित जास्त, म्हणजे 4.5पेक्षा जास्त. हे सगळे 4.5पेक्षा, आता आकडे जर कळत असेल ते दशांश चिन्हाचा मी अर्थ बोलत नाही बसत. हे सगळे 4.5पेक्षा जास्त आहे, हे कमी आहे हे दोघं. त्यामुळे हे दोघं तर उत्तर संपले. राहिलं फक्त आता हे ए किंवा बी. आणि 4.5पेक्षा थोडं जास्त, हे जास्तीत जास्त आहे, हे थोडं नाही, हे फार जास्त आहे. त्यामुळं हे पण उत्तर संपलं. त्यामुळे मी बाय लॉजिक किंवा साधं सायंटिफिक मेथडनी त्याचं किती डिफरन्स आला तो डायरेक्ट काढला. मी डायरेक्ट काढला, तो डायरेक्ट काढला म्हणजे 4.8583 हे त्याचा डिफरन्स, म्हणजे हे उत्तर येणार आहे. ठीक आहे, आपल्याला कसं समजून घ्यायचं तसं समजून घ्या. समजून घेणं महत्त्वाचं आहे. टू स्पेअर्स ए अँड बी हॅव सेम रेडिया. रेडिया सेम दिला, टेम्परेचर T1 T2 रिस्पेक्टिव्हली, देअर इमिसिव्ह पॉवर इज सेम अँड इमिसिव्हिटी इज द रेशो 1:4. देन द रेशो ऑफ T1/T2. पॉवर्स दिलेले, एक मिनटे, रेडिया सेम दिला, काय असेल ते रेडिया सेम दिला, टेम्परेचर वेगवेगळे दिले, देअर इमिसिव्ह पॉवर्स आर सेम, इमिसिव्ह पॉवर पण सेम दिलं, अँड इमिसिव्हिटी चा रेशो दिलेला, नंतरच्याची इमिसिव्हिटी किंवा ठीक आहे दी रेशो ऑफ द इमिसिव्हिटी म्हणजे E1 डिवायडेड बाय E2 इज इक्वल टू 1/4 दिलेला आहे. पॉवर सेम दिला, इमिसिव्ह पॉवर सेम दिला, म्हणजेच आर ए पहिला आणि आर दुसरा सेम दिलेला आहे. म्हणजेच थोडक्यात इमिसिव्ह पॉवर पण सेम दिलेले असल्यामुळं काय झालं, R1 इज इक्वल टू R2, म्हणजेच R1/R2 इज इक्वल टू 1 हे दिलेलं आहे. देन द रेशो ऑफ T1/T2, T1 टू द T2, T1 टू द T2, म्हणजे त्याचा काय रेशो बेसिक काय झालं, इट इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू 4th पॉवर. हे ऑर्डिनरी ब्लॅक बॉडीसाठी झालं. ऑर्डिनरी बॉडी असेल तर हे येईल, ऑर्डिनरी बॉडी असेल तर हे येईल. आणि त्यामुळं ॲक्च्युली याच्यावरनं हा सुद्धा कॉन्स्टंट झाला किंवा हा तसं आहे R2/R1. याच्यावरनं आता R2/R1 इमिसिव्ह पॉवरचा रेशो, देन द टेम्परेचर. ठीक आहे, मी तसंच लिहितो, त्याच फॉर्ममध्ये लिहितो. त्या फॉर्ममध्ये लिहितो, जास्त लांबवणं मला मोठे कॅल्क्युलेशन कारण नसताना ते आवडत नाही. R2/R1 सेम झाला आणि बेसिकनुसार इमिसिव्ह पॉवर स्टीफन्स लॉनुसार डायरेक्टली प्रोपोर्शनल टू नुसतं T⁴ इंटू ई, कारण ती ऑर्डिनरी बॉडी झाली, ऑर्डिनरी बॉडी झाली. त्यामुळे त्याच्यावरनं किंवा याच्यावरनं पुढे जाऊन आर जर कॉन्स्टंट असेल, आर पण सेम झाला, म्हणजे हा पण कॉन्स्टंट झाला, हा पण कॉन्स्टंट झाला. त्यामुळं काय ॲक्च्युली आलं, E⁴ ई इंटू T⁴ बरोबर कॉन्स्टंट झाला. म्हणजेच आपल्याला टी इज इनव्हर्सली प्रोपोर्शनल टू E⁴ झाला. टी इज इनव्हर्सली प्रोपोर्शनल टू E⁴ झाला. त्यामुळे याच्यावरनं T2/T1 आपल्याला काय म्हणलं, देन द रेशो, सरळच रेशो विचारला, याच्यावरनं दोन इक्वेशन लिहिले आणि डायरेक्ट T1/T2 किती आला, E⁴ उलटा होऊन, उलटा होऊन म्हणजेच E
डिवायडेड बाय ई. उलटा रेसिप्रोकल कळत असेल तर हा 2 वरती आणि 1 खाली, त्यामुळे U2 अपॉन E1. E2 अपॉन E1 किती आलं? E2 अपॉन E1 आलं 4 रेस टू 4. 4 रेस टू 4. एक मिनटं, काय मिस्टेक झाली? इथं मिस्टेक झालेली आहे. मिस्टेक झालेली आहे का नाही? ई इंटू टी रेस टू 4 बरोबर कॉन्स्टंट म्हणजेच टी इज इनव्हर्सली प्रोपोर्शनल टू ई रेस टू. मिस्टेकच झालेले. टी इज इनव्हर्सली प्रोपोर्शनल टू ई रेस टू 1 अपॉन 4 होईल. टी रेस टू 4 इज डायरेक्ट इनव्हर्सली प्रोपोर्शनल टू टी रेस टू 4 इज इनव्हर्सली प्रोपोर्शनल टू ई होईल. त्यामुळे त्याचं फोर्थ रूट घेतलं म्हणजे ह्या टाईपने येईल. नीट कॅल्क्युलेशन, नीट सेन्सनी थोडं लक्षात घेतलं तर हे एवढं नाही आलं. रेस टू 1 अपॉन 4 आलं, रेस टू 1 अपॉन 4 आलं, ते रेस टू 1 अपॉन 4 आलं. त्यामुळे हा 2चा वर्ग रेस टू 1 अपॉन 4. त्यामुळे हे 2 कॅन्सल झालं, म्हणजे ॲक्च्युली आलं अंडर रूट 2. त्यामुळे नंतरचा किंवा हा जो रेशो आला ॲक्च्युली अंडर रूट 2च आला. अंडर रूट 2:1. दिस रेशोच विचारला आपल्याला. T1 अपॉन T2 हाच रेशो डायरेक्ट विचारला, त्यामुळे त्याचं आन्सर आलं अंडर रूट T1 म्हणजे अंडर रूट 2 आलं. अंडर रूट 2 आलं म्हणजे अंडर रूट 2:1. दिस इज द आन्सर. ठीक आहे. फॉर अ मोनोॲटॉमिक गॅस, वर्क डन ॲट कॉन्स्टंट प्रेशर इज W. For the same rise in temperature of the gas, the heat supplied at constant volume is. Heat supplied at the constant volume is. For a monoatomic gas. मोनोॲटॉमिक गॅस म्हणजेच काय झालं? त्याची डिग्री ऑफ फ्रीडम झाली 2. नाही सॉरी, मोनोॲटॉमिक गॅसचे काय 3. मोनो म्हणलं त्यामुळं त्याला XYZ तिन्ही ॲक्सिसच्या करस्पॉन्डिंग ट्रान्सलेशनल मोशन झाली, त्यामुळे त्याची डिग्री ऑफ फ्रीडम झाली 3. याच्यावरनं वर्क डन ॲट अ कॉन्स्टंट प्रेशर इज W. फॉर द सेम राईज इन टेम्परेचर ऑफ द गॅस, द हीट सप्लाइड ॲट कॉन्स्टंट व्हॉल्यूम. हीट सप्लाइड ॲट कॉन्स्टंट व्हॉल्यूम. तर थोडं नीट ऐकायचं आता. तर वर्क डन डिवायडेड बाय हीट सप्लाइड, ते जे येतं ते गॅमा -1 येतं. हा फॉर्म्युला येतो खरा. हा फॉर्म्युलाच लक्षात ठेवायचा आपण. 1 अपॉन म्हणजे वर्क डन पर हीट सप्लाइड, ते येतं गॅमा -1. त्यामुळे आपल्याला हे वर्क क्यू काढायचं आहे ॲक्च्युली आपल्याला. तर इथं क्यू काय होईल मग? W अपॉन गॅमा -1 बरोबर क्यू होईल. त्याच्यावरनं मग क्यू बरोबर किती आला? हेन्स क्यू इज इक्वल टू गॅमा किती येतो आता आपल्याला सेकंदात काढता येईल. मग अशी बोललो मी. गॅमा किती येतो? हा W दिलेलाच आहे आपल्याला. Wच्या फॉर्ममध्येच उत्तर, ऑप्शन जे आहे त्याच्या फॉर्ममध्ये. आणि गॅमा किती येईल? गॅमाची व्हॅल्यू किती येते? आता इथं गॅमाची व्हॅल्यू आपल्याला दिसते किंवा इथं काढतो मी. गॅमाची व्हॅल्यू किती येते? मग अशी काढलं आपण पहिलं क्वेश्चनमध्ये, पूर्ण अर्थाने लक्षात घेतला. त्यामुळे डिग्री ऑफ फ्रीडम 3 झाली. त्यामुळे 3 अधिक 2 5 हा सी म्हणजे ॲक्च्युली 5 ऑफ गॅमा जो येईल मागाच्या बेसिकनुसार. आता आपण थोडे सेन्स घेतलं तर हे 5/3 होईल. 5/3 होईल. क्वेश्चन फर्स्टमध्ये आपण पाहिलं डिग्री ऑफ फ्रीडम 3 आहे, त्यामुळे त्याचा करस्पॉन्डिंग सी व्ही जो येतो 3/2R होईल. सी पी जो येतो 3/2 + 1 म्हणजे 5/2R होईल. एकमेकाचा भागाकार होऊन गॅमा कसा येतो तो त्यानुसार त्या गॅमाची जी काय येते पाहिजे तर मी इथं फॉर्म्युला लिहितो. गॅमा जो येणार आहे तो CP डिवायडेड बाय CV असा होऊन मग तो 5/3 होईल. हा गॅमा येईल. आणि त्यामुळे हे आलं 5/3. त्यामुळे W अपॉन
5 मधून 3 गेले, 5 म्हणजे 2/3. हे टोटल ॲन्सर झालं कॅल्क्युलेशन. 5 - 3/3 म्हणजे 2/3 आणि खालचे 3 वरती आले म्हणजे दिस इज द आन्सर. 3W/2. 3W/2 that is the B is the answer. B is the answer. Temperature of 2 star in the ratio, टेम्परेचरचा रेशो दिलेला T1 to T2, इट इज 3/2 दिलेलं आपल्याला. इथं दिलेलं लिहिण्याची गरज नसते, आपल्यासाठी लिहावं लागतं. इफ वेवलेंथ ऑफ मॅक्सिमम इंटेन्सिटी ऑफ द फर्स्ट स्टार इज, तोंडी झाला आता वाइन्स डिस्प्लेसमेंट लॉ, त्याच्यावर आपण 2-3 क्वेश्चन केले, त्यामुळे आता किती आलं. इफ द वेवलेंथ ऑफ द मॅक्सिमम इंटेन्सिटी ऑफ फर्स्ट स्टार इज दिस, the corresponding wavelength of the second star म्हणजे λ2 lambda is directly proportional to 1/t म्हणजे इनवर्सली. ह्या बेसिकनुसार आलं λ2 λ1 तोंडी दिसतं आता, तरी आपण लिहितोय T1/T2 T1/T2 इनवर्सली, आणि T1/T2 किती आहे 3/2. त्यामुळे नंतरचा लॅम्बडा किती आला, याच्यावरनं λ2 जो आला तो किती आला, इट इज 3/2. त्यामुळे नंतरचा लॅम्बडा जो आला तो 3/2 दॅट ऑफ द इनिशियल, आणि इनिशियल जो आहे तो 4500 4500 4500 म्हणजे तो आला 4च्या निम्म 2 2200. तोंडी झालं तर हे 2 2 2 4 2 पंचे 10, 4500च्या निम्म 2225, 2000 6000 600 750 6750. हा आला λ2 आला कॅल्क्युलेशन. एवढे करायचीच गरज नाही, इथं दिसतं आपल्याला, इथंच नंतरचा लॅम्बडा जो येईल तो किती येईल 3/2 दॅट ऑफ द इनिशियल. त्यामुळं 3/2चं 2ने भागलं, याला 2ने भागलं, हे 2250च्या आसपास झालं. 2200 धरलं मी, 22×66 म्हणजे 6500च्या पुढचं. दिस इज द आन्सर. हे तोंडी दिसतं. द व्हॉल्यूम 2.8 ग्रॅम ऑफ कार्बन मोनॉक्साईड ॲट 27 degrees 0.821 atmospheric pressure is. गॅस कॉन्स्टंट दिलेला आहे, लिटर ॲटमॉस्फिअर पर मॉलिक्यूल पर केल्विन रेस टू पर केल्विन. व्हॉल्यूम जे आहे ते लिटर म्हणजे करस्पॉन्डिंग युनिटमध्ये. तर दी व्हॉल्यूम ऑफ द गॅस मॉलिक्यूल PV इज इक्वल टू NRT. बेसिक लॉ वापरावं लागेल. PV इज इक्वल टू NRT. गॅस जनरल गॅस लॉ वापरून द व्हॉल्यूम ऑफ द गॅस ॲट ॲटमॉस्फेरिक प्रेशर. व्ही विचारला, व्ही किती आलं NRT इंटू किमती टाकतो आता डायरेक्ट. पी खाली आला, पी खाली आला, इथं एन किती होणार आहे, एन पाहिजे तर मी बाजूला काढतो. एन जो येतो ॲक्च्युली मास जे येते इन ग्रॅम, मास जे येते इन ग्रॅम म्हणजे 2.n केमिस्ट्रीमध्ये पाहिलेलं आहे, नंबर ऑफ मोड्स, मास इन ग्रॅम डिवायडेड बाय मॉलिक्युलर वेट. मॉलिक्युलर वेट कार्बन मोनॉक्साईडचं मॉलिक्युलर वेट 21 आहे, सॉरी 28 आहे. त्यामुळे या 28 म्हणजे आलं 0.1. 0.1 म्हणजे 10⁻⁻1. 0.1 म्हणजे 10⁻⁻1. आर जो आहे तो 0. पाहिजे तर तसाच आकडा लिहितो मी. 0.1 आरची व्हॅल्यू झाली 0.0821. टीची व्हॅल्यू झाली किती, टेम्परेचर जो आहे तो ॲब्सोल्यूटच घ्यायचं असतं, याच्या आधी बोललो मी 27 अधिक 273 म्हणजे 300 केल्विन. हे तोंडी दिसतं आपल्याला. टेम्परेचर झालं 300 केल्विन. 300 केल्विन टेम्परेचर कशात आहे, केल्विनमध्येच घ्यावं लागेल आपल्याला. युनिट नीट चेक करायचे, युनिट चेक करायचे आपल्याला. युनिट जर लक्षात येत असतील, कळत असतील तर युनिट चेक करायचे. डिवायडेड बाय पी. पी जो आहे तो प्रेशर दिलेला आहे, ॲटमॉस्फेरिक प्रेशर 0.821. त्यामुळे हे टोटल व्हॉल्यूम जे आलं
हा दशांश चिन्ह इथं घेतलं आणि हे इथं घेतलं म्हणजे 10⁻² झाले. हे 3 इंटू हे 2 परत 10⁻² झाले. ते एकमेकाला कॅन्सल होतील आणि हे इकडं आणले 10⁻² झालं म्हणजे किती झालं 0.8 0.821 आणि ह्या खालचा 0.821. कॅल्क्युलेशनचा भाग कळत असेल तर हे आलं 3 लिटर, हे आलं 3 लिटर व्ही. प्रेशर खाली घेतलं डिवाइड केलं. दिस इज द आन्सर. स्टेप लिहिले का एका स्टेपमध्ये कॅल्क्युलेशन असतं. द इमिसिव्ह the power rating of the filament of an electric lamp is P and surface area A. If the emissivity of the filament is E and density rho, emissivity of the filament is E and sigma is the Stefan's constant, the steady temperature of the filament, power rating of the filament. Power rating of the filament of electric lamp is P. पॉवर रेटिंग दिली. सरफेस एरिया आहे, इमिसिव्हिटी, ठीक आहे. पॉवर रेटिंग आर इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू T⁴. स्टीफन्स लॉ. आर म्हणजे ॲक्च्युली काय आहे, एनर्जी इमिटेड पर युनिट एरिया पर युनिट टाईम. आणि हा Q/T म्हणजेच पॉवर झाला P. इट इज इक्वल टू, हा ए इकडं आला, ब्लॅक बॉडी म्हणलं का कोणती बॉडी म्हणलं, ब्लॅक बॉडी नाही म्हणलं, ई दिलेलं आहे. नीट लक्षात घ्यायचं, एवढं सोपं नाही ते, कन्सेप्ट लक्षात घ्यावा लागतो. इट इज इक्वल टू सिग्मा T⁴. आणि ती ब्लॅक बॉडी नसल्यामुळं ते नुसतंच एवढं नाही आलं, ते ई सिग्मा T⁴ येईल. त्यामुळं पॉवर रेटिंग जे आलं ते ॲक्च्युली ए सिग्मा T⁴ आलं. ए सिग्मा T⁴. The power rating of the filament of surface area A, एरिया तोच आहे, फिलामेंट तेच आहे. त्यामुळे पॉवर रेटिंग इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू कशाला येईल, ए कॉन्स्टंट झाला इथं, सिग्मा टी कॉन्स्टंट, टी इलेक्ट्रिक लॅम्प इज पी अँड सरफेस एरिया ए. इफ द इमिसिटी ऑफ द फिलामेंट इज ई. ठीक आहे, हेच त्याचं उत्तर झालं खरं. हेच त्याचं उत्तर झालं. काय आपल्याला द स्टेडी टेम्परेचर म्हणजे टीसाठी इक्वेशन लिहायचं. याच्यावरनं टी इज इक्वल टू T⁴ झालं ते पी डिवायडेड बाय ए सिग्मा डिवायडेड बाय ए सिग्मा. एवढं आलं टी इज इक्वल टू एवढं पी डिवायडेड बाय ए सिग्मा. T⁴ ची व्हॅल्यू, त्यामुळे याचं स्क्वेअर रूट म्हणजे 4th रूट घेतलं तर ते 1/T⁴ होईल. आणि दिस इज द आन्सर. टीसाठी सिम्प्लिफाय केलं, लास्ट इज द आन्सर. फॉर रिजिड डायटॉमिक मॉलिक्यूल, डायटॉमिक रिजिड, डिग्री ऑफ फ्रीडम किती झाली, मगाशी लिहिलं होतं डायटॉमिक मॉलिक्यूलची. रिजिड डायटॉमिक डिग्री ऑफ फ्रीडम 5 झाली. युनिव्हर्सल गॅस कॉन्स्टंट दिलेला आहे, जो काय वेर CP अँड काय मोलर स्पेसिफिक ॲट कॉन्स्टंट. N इज द नंबर ऑफ, हेन्स N इज इक्वल टू. नीट ऐकायचं, डिग्री ऑफ फ्रीडम दिलेलं आहे. मोनो ॲटॉमिक म्हणलं, रिजिड मोनो ॲटॉमिक म्हणजे त्याच्यावरनं डिग्री ऑफ फ्रीडम 5 झालं. आपल्याला इथं हे इक्वेशन दिलेलं आहे, त्यामुळे मी इथं CPचं इक्वेशन लिहितो. CP काय येतं, F/2 + 1 इंटू कॅपिटल R. त्यामुळे याच्यावरनं CP आला किती, 5 डिवायडेड बाय 2 + 1 म्हणजे 7 डिवायडेड बाय 2. 7 किमती टाकल्या मी आता, 7 डिवायडेड बाय 2R. हे एक इक्वेशन आलं. आणि हे दिलेलं एक इक्वेशन आहे, दिलेलं एक इक्वेशन आहे. पाहिजे तर याच्यावरनं मी पाहिजे तर आरसाठी इक्वेशन लिहितो. R इज इक्वल टू 2 इकडं आला, 7 खाली आला, हे आलं CP, त्या फॉर्ममध्ये लिहिलं. हे इक्वेशन आलं याच्यावरनं. आणि हे दिलेलं इक्वेशन कम्पेअर केलं, कम्पेअरिंग इक्वेशन 1 and 2. कम्पेअरिंग इक्वेशन 1 and 2 किती आलं
आर आर सी पी सी पी म्हणजे एनची व्हॅल्यू आली कम्पेअरिंग 1 and 2. एनची व्हॅल्यू आली 2/7. एनची व्हॅल्यू आली 2/7 म्हणजेच किती आली इथं काय अपूर्णांक दिलेली याचा भागाकार आला किती 0.3पेक्षा कमी. हे 21 असते 7-21 म्हणजे 0.3. 0.3पेक्षा थोडं कमी अँड दॅट इज द आन्सर. 0.2857 याचा भागाकार तेवढाच येईल. करत नाही बसलो मी. 7-21 म्हणजे 0.3पेक्षा कमी अँड दॅट इज द आन्सर. 0.3पेक्षा थोडं कमी म्हणजे हेच पर्याय झाला. सेम फॉर्मॅटने आता पुढचं त्याच्याच ॲनालॉगच दिलं, त्याच टाईपने दिलं 2/7. त्याच टाईपने पुढचा क्वेश्चन आहे आता. फॉर अन आयडियल गॅस सेम फॉर्मॅटने आता इथं सी व्ही दिलेलं आहे. दिस सजेस्ट दॅट दी गॅस कन्सिस्ट ऑफ अ मॉलिक्यूल. याच्याकडे बघून कळतं आता गॅस सी व्ही किती झाला याच्यावरनं. सी व्ही इज इक्वल टू 3/2 सी व्हीसाठी लिहिलं मी 3/2 आणि हे जे हे डिग्री ऑफ फ्रीडम झालं आणि डिग्री ऑफ फ्रीडम 3 कोणाचं असतं. 3 डिग्री ऑफ फ्रीडम कोणाचं असतं. मोनो ॲटॉमिक गॅसला फक्त 3 ट्रान्सलेशनल मोशन असतं, त्यामुळं दिस इज द आन्सर. हे डिग्री ऑफ फ्रीडम झालं. बेसिकनुसार आपण मग अशी डिग्री ऑफ फ्रीडमचे वेगवेगळ्या टाईपचे प्रॉब्लेम कसे पहिल्याच मध्ये पाहिलं पण, त्यामुळे हे एफ झालं. एफ झालं ते बेसिकनुसार. आणि F3 असणारं दॅट इज मोनो ॲटॉमिक गॅस झालं. हा 3 इज अ डिग्री ऑफ फ्रीडम 3/2 आणि हा जो आहे 3 जो आहे तो इट इज अ डिग्री ऑफ फ्रीडम. 3 असणारा मोनो ॲटॉमिक गॅस झाला. ठीक आहे, पुढचं करायचं. फॉर अन आयडियल गॅस डेन्सिटी ऑफ द गॅस ρ0 दिलेलं. टेम्परेचर अँड प्रेशर ऑफ द गॅस आर T0 P0 रिस्पेक्टिव्हली. when the temperature of the gas is 2T0 its pressure will be 3P0. the new density will be temperature and pressure when the temperature of the gas is 2T0 its pressure will be 3P0. the new density will be density of the gas when temperature and pressure ठीक आहे. हे बेसिकनुसार 1/3 रो RMS velocity square. द न्यू डेन्सिटी विचारली. काय म्हणलं डेन्सिटीच्या फॉर्ममध्ये लिहिलं. हे डेन्सिटी किती आलं 3P डिवायडेड बाय VRMS स्क्वेअर. 3P 3 इकडं आला डिवायडेड बाय VRMS स्क्वेअर. हे डेन्सिटीच्या फॉर्ममध्ये लिहिलं. म्हणजे याच्यावरनं डेन्सिटी डायरेक्टली प्रोपोर्शनल टू पी. याच्यावरनं दिसतं डेन्सिटी डायरेक्टली प्रोपोर्शनल टू पी अँड युनिव्हर्सली प्रोपोर्शनल टू स्क्वेअर ऑफ द RMS velocity. Density directly proportional to P when the temperature of the gas is 2T. टेम्परेचरच्या फॉर्ममध्ये लावावं लागणार आता आपल्याला परत हे T0 अँड T फॉर अन आयडियल गॅस. ठीक आहे, थोडं कॉन्सन्ट्रेशन. डेन्सिटी ऑफ द गॅस इज ρ0 when temperature and pressure of the gas are T0 and P0. T0 and P0 respectively. When the temperature of the gas is 2T0 its pressure will be 3P0. the new density will be T0 P0 टेम्परेचर होतं, नंतर 2T0 झाला 3P0 झाला, नंतरचं प्रेशर, नंतरचं टेम्परेचर. ठीक आहे, नंतरचं टेम्परेचर जे आहे ते आधीच्या टेम्परेचरच्या 2 टाईम्स झालं आणि नंतरचं प्रेशर जे आहे ते आधीच्या प्रेशरच्या 3 टाईम्स झालं. आधीच्याला मी 1 सफिक्स वापरत असतो, नंतरच्याला 2. 3 टाईम्स P झालं P1.
हे झालं दिलेलं. आता काय म्हणलं आपल्याला इथं, द न्यू डेन्सिटी विल बी. आता आपल्याला टेम्परेचर आणि प्रेशर किंवा डेन्सिटी ह्या फॉर्ममध्ये आपल्याला टेम्परेचरच्या फॉर्ममध्ये आपल्याला हे इक्वेशन लिहावं लागेल. टेम्परेचरच्या फॉर्ममध्ये म्हणजेच पी व्ही इज इक्वल टू आर टी. पी व्ही इज इक्वल टू आर टी आपल्याला ह्या फॉर्ममध्ये लिहिता येईल. मग 1/3 डेन्सिटी म्हणजेच मास डिवायडेड बाय व्हॉल्यूम इंटू व्ही आर एम एस स्क्वेअर. आणि व्हॉल्यूम इकडं आला. पी व्ही म्हणजेच काय झालं ॲक्च्युली, परत प्रेशर आणि व्हॉल्यूम हे दोन्ही गोष्टी लागणार आहे आपल्याला. ठीक आहे, प्रेशर आणि व्हॉल्यूम असंच ठेवतो मी, प्रेशर आणि व्हॉल्यूम. आणि आता आपल्याला पी आणि व्ही दोन्ही गोष्टी दिलेल्या आहे. प्रेशर दिलेला आहे, टेम्परेचर दिलेला आहे. टेम्परेचर परत आपल्याला टेम्परेचर न्यू डेन्सिटी विल बी डेन्सिटी इज इक्वल टू मास अपॉन व्हॉल्यूम. व्हॉल्यूम आणि व्हॉल्यूम जे आहे ते व्हॉल्यूम याचा बेसिक मास ठीक आहे, आपण थोडं थांबतो मी, ते थोडं वेळ लागून राहिला, आपण नंतर लगेच करू. लगेच करू आपण. त्याच्यात काय मिस्टेक आहे चेक करावं लागेल. ॲट हॉट टेम्परेचर द मॉलिक्युल्स ऑफ द नायट्रोजन विल बी सेम आर एम एस स्पीड ॲट दॅट ऑफ द ऑक्सिजन ॲट 120-70. नायट्रोजनचा मॉलिक्युलर वेट दिलेला आहे. मॉलिक्युलर ऑफ नायट्रोजन अँड ऑक्सिजन ॲट हॉट टेम्परेचर म्हणजे काय, द मॉलिक्युल्स ऑफ द नायट्रोजन हॅज सेम आर एम एस स्पीड. व्ही आर एम एस जे आलं ते काय आलं, व्ही आर एम एस इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू, किंवा ठीक आहे, व्ही आर एम एस इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू टी अँड इनवर्सली प्रोपोर्शनल टू कॅपिटल एम. व्ही आर एम एस इज इक्वल टू √3 आर टी अपॉन कॅपिटल एम. त्याच्यावरनं आपल्याला कोणता आता, ॲट हॉट टेम्परेचर द मॉलिक्युल्स ऑफ नायट्रोजन विल हॅव सेम आर एम एस स्पीड. मॉलिक्युल्स ऑफ द नायट्रोजन हॅज सेम आर एम एस स्पीड. ठीक आहे, त्या फॉर्ममध्ये लिहितो. नायट्रोजनच्या मॉलिक्युलचा स्पीड आर एम एस स्पीड आणि ऑक्सिजनच्या मॉलिक्युलचा आर एम एस स्पीड सारखा पाहिजे. म्हणजे त्याचं हे जर लक्षात येत असेल तर आपल्याला थोडक्यात याच्यावरनं नायट्रोजनचं आणि ऑक्सिजनचं जे आहे ते 1 दिलेलं, आणि मग त्याच्यावरनं आता व्ही आर एम एस जे आहे ते व्ही नायट्रोजन अपॉन व्ही ऑक्सिजन आर एम एस स्पीड झाला. इट इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू टेम्परेचर अँड इनव्हर्सली प्रोपोर्शनल टू दी मॉलिक्युलर वेट. त्यामुळे नायट्रोजन, ऑक्सिजन आणि इनव्हर्सली म्हणजे ऑक्सिजन आणि नायट्रोजन प्रॉपर नीट किमती टाकल्या तर हे 1 झालं, हे 1 झालं. आपल्याला काय विचारलेलं आहे, टेम्परेचर ॲट विच the molecules of nitrogen will have same speed as that of the molecules of oxygen at 120-70 1 to 73. हे म्हणजे ते किती आलं, 273 अधिक 127 म्हणजेच 273, 400 झालं ते, अधिक 127. आपल्याला ह्या बेरजा येत नसतात, हे तोंडी लगेच 400 केल्विन झालं. कोणाचं टेम्परेचर झालं, मॉलिक्युल्स ऑफ ऑक्सिजन ॲट म्हणजे ऑक्सिजनचं टेम्परेचर झालं हे 400. आणि नायट्रोजनचं विचारलं आपल्याला, नायट्रोजनचं खरं विचारलं. ठीक आहे, हाय तसं कॅल्क्युलेशन करतो मी. इथं आपल्याला सिम्प्लिफाय त्या फॉर्ममध्ये लिहिता आलं असतं. ठीक आहे, काय कॅल्क्युलेशन किमती कधीही टाकल्या, कशाही टाकल्या, सायंटिफिकली बरोबर टाकलं तर लिहिता येतं ते. मॉलिक्युलर वेट ऑफ ऑक्सिजन 32 आणि मॉलिक्युलर वेट ऑफ नायट्रोजन 28. 7×28 कितीचा, 4 4 8 32, 4 6 28 आणि 32, 7×8 किती, 4×7 28, 4×7 28, 4×8 32, 4×8 32. त्यामुळे हे आलं किती ॲक्च्युली 100, खाली 100 आलं आणि हे 2 म्हणजे 2/√, ह्या एवढं आलं काय. ठीक आहे,
कॅल्क्युलेशनच करावं लागतात ते सगळे. ते सर्व कॅल्क्युलेशन करावं लागतं. म्हणजे जे आलं ते 7 चोक 28, 4 सत्त 28, 4 अठ्ठे 4 सत्त 28, 4 अठ्ठे 32, 8 8. मग ते ॲक्च्युली जे आलं ते टी नायट्रोजन लिहितो आता मी डायरेक्ट, किंवा ठीक आहे स्टेपच लिहितो. नायट्रोजनचं टेम्परेचर जे आलं ते किती आलं, इंटू 2 डिवायडेड बाय 4 दुनी 8, म्हणजे 2 डिवायडेड बाय 100. त्यामुळे ते आलं 100 डिवायडेड बाय 2 रूटमध्ये, 100 डिवायडेड बाय 2 रूटमध्ये. थोडे चेक करा काय झालं, काय झालं चेक करा. आर एम एस स्पीड इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू टी. ठीक आहे. स्टेप इथंच कॅल्क्युलेशन सिम्प्लिफाईड स्टेपमध्ये लिहितो. अजून थोडे सिम्प्लिफाईड स्टेपमध्ये लिहितो. आर एम एस स्पीड इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू व्ही आर एम एस स्पीड सारखा दिलेला आहे. व्ही आर एम एस स्पीड काय म्हणलं, सारखा दिलेला आहे का नाही. देन विल हॅव द सेम आर एम एस स्पीड. हां, सेम आर एम एस स्पीड म्हणजे हे पण कॉन्स्टंट झालं. म्हणजे टी इज इनव्हर्सली प्रोपोर्शनल टू टी अपॉन एम, हे कॉन्स्टंट झालं. आपल्यासाठी स्टेप लिहितो, व्ही आर एम एस इज इक्वल टू √3 आर टी. तेच करतो मी, फक्त कॅल्क्युलेशन नीट करून राहिलं, वेगळं काही नाही. 3 आर टी अपॉन एम, व्ही आर एम एस इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू. तेच करतो मी, बाकी काहीच नाही, फक्त कॅल्क्युलेशन थोडे अजून सिम्प्लिफाईड स्टेजमध्ये लिहून राहिलो. हा कॉन्स्टंट म्हणल्यामुळं, हा सेम म्हणल्यामुळं हे पण कॉन्स्टंट इथंच लिहितो मी, म्हणजे कॅल्क्युलेशन अजून सोपं होईल. हा कॉन्स्टंट झाला, म्हणजे टी इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू एम झालं. टी इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू रूट टी अपॉन एम बरोबर कॉन्स्टंट, त्याचं स्क्वेअर रूट घेतलं, टी अपॉन एम बरोबर कॉन्स्टंट, मग टी डायरेक्टली प्रोपोर्शनल टू एम. आणि आता आपल्याला ज्याचं काय विचारलं, टेम्परेचर कोणाचं विचारलं आता, ॲट हॉट टेम्परेचर ऑफ नायट्रोजनचं टेम्परेचर डिवायडेड बाय ऑक्सिजनचं टेम्परेचर डिवायडेड बाय ऑक्सिजनचं टेम्परेचर जे मॉलिक्युलर वेट आता कोणाचं, नायट्रोजन डिवायडेड बाय ऑक्सिजन, मॉलिक्युलर वेट ऑफ नायट्रोजन डिवायडेड बाय मॉलिक्युलर वेट ऑफ ऑक्सिजन. आणि नायट्रोजन येथे 28 डिवायडेड बाय 32, त्यामुळे 28, 4 7 28, 4 8 32, आणि ते 7/2. त्यामुळे नायट्रोजनचं जे काय आलं टेम्परेचर ऑफ द नायट्रोजन 7/8, 7/8 दॅट ऑफ द ऑक्सिजन. आता पर्याय जे आहे ते सगळे डिग्री सेंटीग्रेडमध्ये आहे, त्यामुळं ते आहे तसे घेतले तरी चालेल. डिग्री सेंटीग्रेड म्हणजेच 127, 127. 7/8 म्हणजे 127, म्हणजे त्याच्यापेक्षा थोडं कमी, 127पेक्षा थोडं कमी. आता याचा भागाकार केला तर लगेच येत आहे 8 1 8. याचा भागाकार करा, लगेच येतं ते. फक्त आता इथं थोडं नीट लक्षात घ्यावं लागेल, हे 400च लिहावं लागेल आपल्याला, हे 400च लिहावं लागेल, आणि मग परत केल्विनमध्ये करावं लागेल, हे डिग्री सेंटीग्रेडमध्ये. हे 400 लिहावं लागतील आपल्याला. 4, हे 100, आणि हे 2, म्हणजे 50. 50 गुणिले 7, 50 गुणिले 7, 7 5 35. टी नायट्रोजन आलं ते किती आलं, टी नायट्रोजनचं टेम्परेचर आलं 7 5 35, 350. 350 केल्विन आलं. नीट ऐकायचं, हे केल्विनमध्येच लिहावं लागणार आहे हे, कारण हे सर्व SI युनिटमध्ये, त्यामुळे हे केल्विनमध्ये ते एवढं आलं. वजा 273 करावं लागतील आपल्याला डिग्री सेंटीग्रेडमध्ये लिहायला. आणि 350 आणि वजा 273 नीट बघायचे. 100 डिवायडेड बाय 4चा भाग म्हणजे 100, 4 दुने 8, 100
2नी भागलं 100 कॅन्सल झाले. 100 डिवायडेड बाय 2 आणि 2नी भागल्यामुळं तेही कॅन्सल झाले. 2 2 50 आले. 50 गुणिले 7 म्हणजे 350 केल्व्हिन आलं. त्यामुळे डिग्री सेंटीग्रेडमध्ये आलं 77 डिग्री सेंटीग्रेड. म्हणजे 50 आणि 75 2 77 डिग्री सेंटीग्रेड. ठीक आहे. ठीक आहे, इथंच थांबू आपण. हे फक्त आपल्याला थोडे चेक करायचं आहे. ॲट हॉट टेम्परेचर when the temperature of the gas is 2T, its pressure will be. For an ideal gas, density of the gas is rho 0 when temperature and pressure of the gas are T0 and P0 respectively. Temperature ideal gas PV is equal to nRT. प्रेशर दिलेलं आहे. प्रेशर, टेम्परेचर, डेन्सिटीच्या फॉर्ममध्ये आता आपल्याला द न्यू डेन्सिटी विल बी when the temperature of the gas is 2T0, its pressure will be for an ideal gas of density. Temperature and pressure of the gas are temperature आणि pressure दिलं. PV is equal to nRT. The new density will be density is equal to mass upon volume. Density is equal to mass upon volume. ठीक आहे, थोडं चेक करू आपण. थोडा वेळ लागला चालेल. डेन्सिटी इज इक्वल टू मास अपॉन व्हॉल्यूम. याच्यावरनं डेन्सिटी इज इन्व्हर्सली प्रोपोर्शनल टू व्हॉल्यूम. आणि याच्यावरनं जे काय पी व्ही इज इक्वल टू एन आर टी. पी व्ही इज इक्वल टू एन आर टी करू आपण. करू, थोडा वेळ लागेल. हे एक आलं बेसिक. आणि पी व्ही इज इक्वल टू आर टी. याच्यावरनं प्रेशर इज इन्व्हर्स किंवा पी व्ही इज इक्वल टू आर टी म्हणजे पी इज इक्वल टू आर टी अपॉन व्ही. आता हे स्मॉल व्ही जे आहे ते डेन्सिटी इज इक्वल टू मास अपॉन व्हॉल्यूम म्हणजे हे व्हॉल्यूमच आहे. आणि पी व्ही इज इक्वल टू आर टी हे पण व्हॉल्यूम आहे. तर इथलं व्हॉल्यूम हे व्हॉल्यूमसाठी लिहितो मी. पी व्ही इज इक्वल टू आर टी. याच्यावरनं व्हॉल्यूमसाठी इक्वेशन लिहिलं. व्ही इज इक्वल टू आर टी अपॉन पी. आर काय येता कॉन्स्टंट झाला, टी वेगळा झाला. याच्यावरनं हे व्हॉल्यूम इज इनवर्स डायरेक्टली प्रोपोर्शनल टू पी अँड टी. आणि आता हे दोन इक्वेशन आले. इक्वेशन 1 आणि इक्वेशन 2. बेसिक लक्षात घेतलं का येतं, फक्त थोडा वेळ द्यावा लागतो. आता हे डेन्सिटी हे दोघांवरनं काढलं मी. डेन्सिटी इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू 1 अपॉन व्ही म्हणजेच काय, व्हीच्या ठिकाणी मी किंमत टाकली टी अपॉन पी. टी डिवायडेड बाय पी. पी वरती आला. ह्या दोघांवरनं हे एक इक्वेशन आलं. डेन्सिटी इज इक्वल टू 1 अपॉन पी आणि टी वरती आला म्हणजे हे आलं बेसिक. हे आलं दोघांवरनं एक इक्वेशन. आणि आता डेन्सिटीचा रेशो काय विचारला, न्यू डेन्सिटी म्हणजे नंतरची डेन्सिटी किती. नंतरची डेन्सिटी आली नंतरचं टेम्परेचर डिवायडेड बाय आधीचं टेम्परेचर आणि उलटा आधीचा प्रेशर डिवायडेड बाय नंतरचा प्रेशर. तर आता ह्या किमती आल्या. हे आलं त्याचं उत्तर. नंतरचं टेम्परेचर किती आहे, T2 अपॉन T1 2 झालं. आणि P1 अपॉन P2 P1 अपॉन P2 1 अपॉन 3 झालं. त्यामुळे याला 2 अपॉन 3 दॅट ऑफ द इनिशियल. नंतरची डेन्सिटी जी आली ती किती आली, 2 अपॉन 3 दॅट ऑफ द इनिशियल. 2 अपॉन 3 दॅट ऑफ द इनिशियल म्हणजेच लास्ट इज द आन्सर. हे बेसिक झालं. थोडा वेळ द्यावा लागला, बाकी काय नाही.
तशा टाईपने सुटत नव्हतं. तर हे दोघांचं बेसिक वापरलं. इथले जे काय व्हेरिएबल आहे थोडं एक विचार केला तर येत असतं ते. तर ठीक आहे, आपण इथं थांबतो आपण इथं. आपला हा जो काय टॉपिक आहे, कायनेटिक थिअरी ऑफ गॅसेस अँड रेडिएशन, याच्यावरचे आपण सर्व क्वेश्चन सोडवले, सर्व टाईपचे. तर आपला पुढच्या पुढच्या पार्टमध्ये आपला पुढचा सेशन सुरू होईल, म्हणजे पुढचा टॉपिक सुरू होईल. तर आपण इथंच थांबतो. थँक्यू. धन्यवाद.